नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। तर फेब्रुवारी महिन्यापासून कोकणामध्ये हे ओले काजू मिळायला सुरुवात होते। तर हे ओले काजू आपण अगदी चिकनमध्ये किंवा कोळंबीमध्ये ते हे अतिशय भारी लागतात, किंवा अशीच ही ओल्या काजूची भाजी अगदी भन्नाट लागते। तर ही ओल्या काजूची भाजी कशी बनवायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि घरगुती पद्धतीने आपण ही ओल्या काजूची भाजी बनवणार आहोत। तर ह्यासाठी मी इथे ओले काजू घेतलेले आहेत। नंतर एक बारीक चिरलेला कांदा फोडणीसाठी, एक मोठा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे, खोबरं भाजून घ्यायचं आहे, कोथिंबीर, टोमॅटो, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 1 चमचा जिरं, 2 चमचे धणे, 4 लवंग आणि 4 मिरे। अगदी साधी सोपी पद्धत आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर आधी आपल्याला हे जे काजू आहेत हे सोलून घ्यायचे आहेत। तर हे काजू कसे सोलायचे, तर पाणी एका बाउलमध्ये पाणी चांगलं उकळवून घ्यायचं आणि त्यामध्ये हे काजू टाकून द्यायचे। या काजूला थोडासा चीक वगैरे सुद्धा असतो आणि ह्याचे साल निघायला पाहिजे, म्हणून हे गरम पाण्यात घातले ना का मस्त त्याचे साल पटापट निघतात। तर आता आपण हे गरम पाण्यामध्ये घालून घेतलेत आणि बाजूला ठेवून देऊ एक 5 मिनटं। 5 मिनटानंतर हे बघा, आपण पूर्ण पाणी निथळवून घेतलंय, गरम येते। तर अशा पद्धतीने आपण ह्याचं वरचं साल जे आहे ते काढून घ्यायचं। आणि जर तुम्हाला हे वर्षभर किंवा थोडे दिवस आपल्याला हे स्टोर करायचे असतील तर आपण हे असेच डीप फ्रीजमध्ये ठेवू शकतो। आपण जसे मटार वगैरे ठेवतो त्याप्रमाणे हवाबंद डब्यामध्ये किंवा एखाद्या सीलपॅक पिशवीमध्ये भरून आपण हे डीप फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहेत। आणि जेव्हा भाजी करायची असेल तेव्हा आपण थोडेसे काढायचे आणि नॉर्मल पाण्यामध्ये टाकायचे आणि आपली भाजी आपण हे भाजी करण्यासाठी वापरू शकतो। तर आता हे जे आत्ता मी जे काढलेले आहेत गरम पाण्यातनं काजू, त्याचे पूर्ण सगळे साफ करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की आपल्याला कशी भाजी बनवायची ते। तर आता भाजीसाठी जो आपण वाटण्यासाठी कांदा घेतलेला आहे तो तेलामध्ये घालून थोडासा गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे। खूप जास्त काळा करायचा नाही, नाहीतर मग त्याची चव बिघडेल। अगदी फक्त गुलाबी रंगावर आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे। तर आता हा कांदा चांगला गुलाबी रंगावर येईपर्यंत मी परतून घेते। खूप भारी भाजी लागते ही, तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा। तर आता हे बघा, गुलाबी रंगावर आपला हा कांदा परतून झाला आहे। आता त्याच कांद्यामध्ये मी इथे 1 इंच आलं आणि एक 7-8 लसणाच्या पाकळ्या घालून घेते आणि एक अर्धा मिनटं फक्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। लगेचच मी इथे ओलं खोबरंसुद्धा घातलेलं आहे। शक्यतो ओल्या खोबऱ्याचा वापर करा, वेगळी चव येते, खूप छान लागते। सुक्या खोबऱ्याची चव वेगळी लागते आणि ओल्या खोबऱ्याची चव वेगळी लागते, त्यामुळे शक्यतो ओल्या खोबऱ्याचा वापर करायचा। तर 1-2 मिनटं ओलं खोबरं परतून घेतलं आहे। आता आपण इथे घालतोय जे आपण खडा मसाला घेतलेला आहे। खड्या मसाल्यांमध्ये आपण 1 चमचा जिरं, 2 चमचे धणे, 4 लवंग आणि 4 मिरे घेतलेत, बाकी दुसरं काही घालायचं नाही आहे। आता आपण हे थंड करून घेतला आहे मसाला। आता हा आपण मिक्सरमधनं मस्त बारीक करून घ्यायचा आहे। तर मसाला बारीक झालेला आहे। आता आपण इथे एका पातेल्यामध्ये, आता इथे मी आपलं मातीचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे। त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा आपण चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतला पाहिजे, नाहीतर तो कच्चा लागतो आणि मग भाजीची चव बिघडते। आता कांदा चांगला परतला आहे। आता आपण त्यामध्ये जो वाटून घेतलेला मसाला आहे तो मसालासुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। तर आता हा मसाला आपण चांगला परतून घेऊ। सोबतच टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि मस्त परतून घेऊया चांगलं। आपल्या मसाल्याला सुद्धा तेल चांगलं सुटलं पाहिजे इतका हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे। आता आपला मसाला परतून झाला आहे। आता त्यामध्ये आपण घालतोय 1 छोटा चमचा हळद, अगदी छोटा चमचा हळद घातलेली आहे आपण।
थोडीशी कमी वाटली म्हणून अजून एक छोटा चमचा हळद घातलेली आहे. गरम मसाला पावडर घातलेली आहे. नंतर आपण इथे तिखट, जे आपल्या घरामध्ये आपण तिखट वापरतो ते तिखट घातलं तरी चालेल किंवा शक्यतो मालवणी मसाला घालायचा, त्याने खूप छान चव येते. तर इथे मी 2 चमचे मालवणी मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा मी इथे काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे. छान असा आपल्या भाजीला रंग येण्यासाठी मी इथे काश्मीरी लाल तिखटचा वापर केला आहे. नाही घातलात तरीसुद्धा चालेल, पण मी घातला आहे आपल्या भाजीला छान रंग यावा म्हणून. तर आता बघा मसाला आपला मस्त परतलेला आहे आणि पूर्ण आपल्या वाटणाला छान तेल सुटलेलं आहे. आता आपण ह्यावर घालायचे आहेत आपण जे काजू घेतलेले ते काजू. तर काजू सोलल्यानंतर पुन्हा एकदा पाण्यातनं धुवून घेतलेले आहेत. तर हे काजू आता आपण इथे घालून घेऊया आणि पुन्हा एकदा आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. आता हे काजूसुद्धा आपण चांगले परतून घ्यायचे आणि आपल्याला जर हवं असेल तर इथे थोडंसं पाणी घालू शकतो आपण. तर जे मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी घालायचं इथे, म्हणजे जे सगळं वाटण आहे ते सुद्धा आपल्या म्हणजे ह्या भाजीमध्ये जाईल. तर हे बघा वाटणाचं पाणी इथे घालून घेतलं आहे. थोडंसं मिक्स करून घेऊया. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवून फक्त 5 ते 7 मिनटं आपल्याला मध्यम गॅसवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची. हे काजू शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही. तर आता आपण इथे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. ढवळून घेऊया आणि झाकण ठेवून 10 मिनटं आपण ही भाजी शिजवून घेऊया. हे ओले काजू शिजायला अजिबात वेळ लागत नाही, त्यामुळे अगदी 10 मिनटामध्ये आपली ही भाजी शिजते. तर आता भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे मी. कोथिंबीरीने आपल्या भाजीला छान चव येतेच. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आता आपण झाकण ठेवलं आहे आणि 10 मिनटं आपण ही भाजी शिजवून घेतली आहे. तर हे बघा किती भारी रंग आला आहे आपल्या भाजीला. हे बघा आणि काजूसुद्धा व्यवस्थित असे शिजलेले आहेत. मस्त आपली खूप जास्त जर आपण ही शिजवली ना तर मग काय होतं, काजूचा गाळ होऊन जातो. त्यामुळे जास्त शिजवायची नाही. अगदी परफेक्ट अशी आपली ही भाजी तयार झाली आहे. आता आपण एका बाउलमध्ये ही भाजी काढून घेऊया आणि ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर तांदळाच्या भाकरीबरोबर अतिशय भारी लागेल ही भाजी, किंवा चपातीबरोबर. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा. चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.